ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकात मला वाटते अंतरी त्वावतावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। शारदा स्तवनामध्ये समर्थांची स्फूर्ती शिगेला पोचली होती. आपण सगळं वर्णन शारदेचं बघितलं की कशी आहे ती, कुठल्या रूपात आहे, कशी व्यक्त होते. जसं आपण म्हटलं की ज्ञान, एखादी गोष्ट समजणं, तिथे गणपतीचं अधिष्ठान आहे आणि ती व्यक्त स्वरूपात होणं, ती व्यक्त करणं, हे शारदेचं कार्य आहे. तिथे समर्थांच्या वाणीला उधाण आलं होतं. इतक्या विविध तऱ्हेने त्यांनी ते वर्णन केलं शारदेचं, ते आपण सगळ्यांनी बघितलं. आणि आज सद्गुरुस्तव, अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट. सद्गुरु म्हणजे प्राण आपला. सद्गुरूचं नाव काढता क्षणी आपल्या नेत्रामध्ये अश्रू यायला हवी, आपल्या सद्गुरूंची आठवण यायला हवी. काय आहे हे सद्गुरु तत्व? सद्गुरु हे तत्व आहे, लक्षात घ्या. पुढचाच समास आहे तो संतस्तवनाचा आहे, तो पुढच्या वेळेला पाहूच आपण. पण सद्गुरु स्तवनामध्ये सद्गुरु म्हणजे काय आहे? परब्रह्म म्हणजे सद्गुरु आहे. सद्गुरु हे तत्व आहे, ते केवळ तुमच्या आमच्यासाठी सगुणामध्ये खाली येतं. त्यामुळे कोणी अक्कलकोटचे स्वामी आमचे सद्गुरु आहेत, कोणी गजानन महाराज आमचे सद्गुरु आहेत, कोणी म्हणतं गोंदवलेकर महाराज आमचे सद्गुरु आहेत, बेळगावचे काणे महाराज माझे सद्गुरु आहेत. गुरु बरेच असतात, काय फरक आहे पहा. गुरु पुष्कळ असतात. पहिला आपला आई हा गुरु असते, मग शाळेत जातो शिक्षक गुरु असतात, व्यवहारामध्ये बरेच गुरु असतात. आपल्याला कोणी गाणं शिकायला जातं, तिथे गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपल्या सगळ्या सेविकांचा भगवा ध्वज हा गुरु आहे. राष्ट्र हे आपलं अंतिम ध्येय आहे, त्याच्यासाठी प्राणपणाने लढायची आपली तयारी आहे. गुरु पुष्कळ आहे, पण सद्गुरु एकच. सद्गुरु एकच. पहा, आई हे तत्व आहे की नाही? आई हे तत्व आहे. पण माझी आई, ज्ञानेश्वरीची आई, विदुलाताईंची आई, सुहासिनीताईंची आई, प्रत्येकाची आई वेगळी आहे. प्रत्येकाची आई वेगळी. पण आई तत्व हे काय आहे? एकच आहे. तसं सद्गुरु तत्व हे एकच आहे. मग नावं एक असतील, नावं वेगवेगळी असतील. कोणी त्याला स्वामी समर्थ म्हणेल, कोणी गजानन महाराज म्हणेल, कोणी काही म्हणेल. पण सद्गुरु हे लक्षात घ्या, परब्रह्म तत्व असतं. परब्रह्म तत्व म्हणजे सद्गुरु. हे पहिले आपल्या लक्षात आलं की आपण फक्त त्या मूर्तीत अडकत नाही. आणि मग समर्थांना, या सद्गुरूंना नमस्कार करायचा आहे, वंदन करायचं आहे, त्यांचं गुणगौरव करायचं आहे, त्यांचं स्तवन करायचं आहे. आणि म्हणून केली की सुरुवात त्यांनी पहिल्या चरणामध्ये, आता सद्गुरु वर्णवेना वर्णन करायला बसले. आणि तुम्ही आम्ही नाही, ज्ञानमूर्ती सद्गुरु समर्थ रामदास स्वामी. आणि म्हणतात आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्श शकेना, ते स्वरूप माझा ज्ञाना काय कळे. परब्रह्म तत्वामध्ये माया नाहीच आहे हो.
जे पहिलं स्फुरण झालं मागे आपण बघितलं, एकोहम बहुस्त्याम, त्या एकोहम मध्ये परब्रह्म तत्व आहे. बहुस्त्याम मध्ये माया, शुद्ध माया, ती त्याच अंगाला लगडलेलीच आहे. परब्रह्म म्हणजे आहे आहे आणि आहे, सर्वत्र खच भरून आहे. आता इतकं सगळीकडे आहे, जशी पोकळी. मी इथून उठून तिकडे गेले तर काय मला तिथे पोकळी नाहीये का? इथली नाहीशी होणार आहे का? सर्वत्र आहे. एखादं आपण ठिकाणी म्हटलं पळून जाऊया पळून जाऊया, पोकळी नको, तर किती पळून जाणार? स्पेस. बाहेर गेलो, मागच्याला आपण पाहिलं होतं, एका पूर्ण गोलावरती 1 अंश काढला, 360 पूर्ण गोलामध्ये 1 अंश काढला, तर त्याच्यावर प्रचंड प्रचंड अनंत ब्रह्मांड आहेत. त्याच्यातलं एक ब्रह्मांड, त्याच्यातलं एक ब्रह्म, एक विश्व, त्याच्यातलं एक पृथ्वी, त्याच्यातला एक देश, त्याच्यातले आपण भारतवासीय. केवढा अफाट आहे हो. काय वर्णन करणार त्याचं सांगा. 359 अंश तो शिल्लक आहे, 1 अंशावर एवढा नटलेला आहे. कसं वर्णन करू तुझं? पुढे एका ठिकाणी म्हणतात, नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलते श्रुती. वेद जिथे थकले, वेद काय म्हणाले? न इति न इति. कसं आहे ब्रह्म? असं नाहीये, असं नाहीये. पोकळ आहे का? नाही. गगनासारखं आहे का? नाही. पाण्यासारखं आहे का? नाही. मग कसं आहे? अनुभव घ्या. सोपं आहे, अनुभव घ्या. कसा घेणार? परब्रह्म तत्व आधी कळलं पाहिजे आणि मग ते आकळलं पाहिजे, अनुभव आला पाहिजे त्याचा. आणि म्हणून समर्थांसारखे सद्गुरू सुद्धा म्हणतात की मला सद्गुरू राया तुझी कृपा हवी आहे, पण तुझं मी वर्णन कसं करू? कारण 2 अर्थांनी तिथे पुढे एका मला तिसऱ्या का चौथ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, मदन मद न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू. दुरुनी का? आम्ही डोकं टेकतो सद्गुरूंच्या फोटोवर, त्यांच्या पायावर. हे का म्हणतात दुरुनी माझा नमस्कारू? 2 गोष्टींसाठी दुरून नमस्कार करत असतील. कदाचित एक अर्थ आपल्या बुद्धीला, म्हणजे आपल्या अल्पबुद्धीला असं वाटेल की माझी पात्रता नाही तेवढी तिथे बसण्याची, आणि म्हणून कदाचित मी दुरूनच त्यांना नमस्कार करीन, माझी तेवढी पात्रता नाही, म्हणून दुरून नमस्कार करतो. हे एक साधा सामान्य लोकांचा विचार झाला. पण त्यांना असं म्हणायचंय, दुरुनी माझा नमस्कार ह्याचा अर्थ अद्वैतवादी आहेत बघा समर्थ, अद्वैत तत्वज्ञान सांगणारे आहेत. गुरु शिष्य हे अनन्य आहे. जेव्हा अनन्य होतात म्हणजे सद्गुरू आपल्या सच शिष्याला, कुठल्याही शिष्याला नाही, सच शिष्याला, सच शिष्याची 104 लक्षणं सांगितलेली आहेत नंतर, सच शिष्याला आपल्यासारखा करतो. अगदी आपल्यासारखा म्हणजे कसा? सारखा म्हणणं सुद्धा थोडं चुकीचं आहे, कारण सारखा म्हणजे तसा नाही. तहान लागली, पाण्यासारखं काहीतरी हवं. कोण मँगोला पितो, कोण काही पितो, सारखं पाणी नाही. तर सद्गुरू आपल्या शिष्याला सद्गुरू पदच निर्माण करतात. ते सद्गुरू पदीच त्याला बसवतात. तो सद्गुरू रूपच होतो, तो परब्रह्म रूपच होतो, तो द्वैतात राहतच नाही, तो अनन्य होतो. न अन्य इति अनन्य. त्यामुळे परब्रह्म तत्व कसं आहे मग सांगा तरी. म्हणून माझा दुरून नमस्कार आहे. का बरं दुरून? कारण मी सद्गुरूंशी इतका अनन्य झालोय, इतका एकरूप झालेलो आहे की सद्गुरू आणि मी एकच आहोत. मग एकच आहोत तर नमस्कार कोण कोणाला करणार? गाढ झोपेमध्ये, गाढ झोप म्हणते, स्वप्न नव्हे, गाढ झोप, सुषुप्ती, काय केलंय समजत नाही, खरंच कळत नाही. गाढ झोपेत आपल्याला आपण असतो का नसतो हे कळत नाही. ही अज्ञानातली अवस्था आहे, एकरूपतेची. ज्ञानातली अवस्था ऐक्य आहे. ह्या सद्गुरूंशी ऐक्य पावणं, अनन्य होणं, एकरूप होऊन जाणं, असं झाल्यामुळे, म्हणजे मी स्वतः सद्गुरू रूप झाल्यामुळे मी नमस्कार करू कसा? मग मी आता जरा दूर
म्हणजे मायेत येतो आणि मायेच्या साह्याने. कारण नमस्कार करायचा म्हणजे हात हवे, वंदन करायचं म्हणजे शब्द हवेत. म्हणजे सद्गुरु ज्या वेळेला सांगतायत की सद्गुरूचं वर्णन मला करता येत नाहीये का मी मायेत नाहीये ना, मी परब्रह्म तत्वात विलीन आहे, मग मी वर्णन करू कसं? हा अर्थ, गूढ अर्थ समजून घ्या. दुरून म्हणजे लांब उभा राहतो, लाज वाटते किंवा माझी पात्रता नाही, हा अर्थ नाहीये. मी इतका एकरूप आहे तुमच्याशी, आता मला थोडं मायेत आणा म्हणजे मी तुम्हाला नमस्कार करू शकेन. मग मी आता मायेत येतो, शब्दांचा आधार घेतो आणि तुमचं स्तवन करण्याचा भाबडा प्रयत्न करतो. मी अज्ञानी आहे. पुन्हा पुन्हा मी सांगते, किती शरणागतता आहे बघा. आपल्याला थोडस काही कळायला लागलं ना की आपल्याला वाटतं असं आपल्याला किती कळतंय, आणि समर्थ अगाध एवढे परब्रह्मरूप म्हणतात मला काही कळत नाही, अज्ञानी आहे. मग ह्या परब्रह्माचं, ह्या सद्गुरूचं, सद्गुरू म्हटलं की परब्रह्म हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सच्चित आनंद, सच्चितानंद. आपण म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, असं म्हणतो की नाही. हे अनंत कोटी, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणारा त्याचा नायक म्हणजे 359 अंशावरती जो शिल्लक आहे ते परब्रह्म तत्व, ते म्हणजे सद्गुरू, ते म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून जेव्हा ते सगुणात येतात तेव्हा अभिव्यक्ती वेगळी असते, थोडी थोडी. मग आपणच म्हणतो पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवा गजानन महाराजांना, दत्ताला पेढे, तर तो म्हणाला असं कधी कानात आपल्या, मला फक्त पेढेच हवे. आपली आवड आपण लागतो. पण परब्रह्म हे कसं आहे, निर्गुण, निराकार, अनंत, अविनाशी, निशेष, काही नाहीच त्याला. आणि निर्गुण म्हणतो ना, याचा एक जाता जाता अर्थ लागला की निर्गुण म्हणजे बहुगुण. बरं, निर्गुण म्हणजे गुणच नसलेला नाही, इतके गुण आहेत कणाने सुद्धा आपल्याला कळलेले नाहीत त्याचे, इतके बहुगुणी आहे, म्हणून तो निर्गुण आहे. आणि मग अशा सद्गुरूचं वर्णन 1 ते 7 ओव्यांमध्ये सद्गुरूंचं साधारण स्वरूप सांगितलंय त्यांनी. पुढच्या 8 ते 28 ओव्यांमध्ये त्याची कृपा कशी प्राप्त होईल, आणि त्यासाठी मी उपमा देतोय. मी देऊन बघतो, आता मी मायेत आलोय, मी म्हणजे समर्थ मायेत आलोय, आता आता देऊन बघतो वेगवेगळ्या उपमा. कितीतरी उपमा देण्याचा प्रयत्न केला हो, पण ते लागू नाही पडत. कारण पूर्णत्वाला जाण्यासाठी काहीतरी अपूर्णत्व लक्षात येतं. बाकीची उपमा बरोबर असते, आकाशासारखे व्यापक, पण आकाशाच्याही पलीकडे सद्गुरू आहे. आकाशाला शून्याची उपमा दिलेली आहे, आणि सद्गुरू परब्रह्म म्हणजे शून्य नव्हे. मग कशी आकाशाची उपमा देणार? जाऊ दे, आकाशाची उपमा नकोच. एक एक असं करता करता कितीतरी उपमा दिलेत. सूर्याची उपमा दिली, ती सूर्याची उपमा सुद्धा बघा 2, हा इथे एका ठिकाणी एक सांगायचं पाहिजे बरं, उपमा नंतर घेते, आधी पोहे बघूया. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. का उपमा देण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला? नातुडे मुख्य परमात्मा, मुख्य परब्रह्म, परब्रह्म तत्व कसं आहे ते समजत नाहीये लोकांना, म्हणून प्रयत्न करतोय की म्हणून करावी लागे प्रतिमा. तुमची प्रतिमा तरी, मूर्ती तरी ही काय मागे आहे. मागच्या वेळेला मी कशी आपली कुठेही जागा असेल तशी बसत होते, आणि मग ताई म्हणायला जरा व्हिडिओ चालू केला तर बरं होईल. मग म्हटलं आता जरा मागे समर्थ आहेतच हो माझ्या, पण ते म्हटलं दिसू देत जरा, करावी लागे प्रतिमा. कळत नाहीये मला, मूर्ती बनवावी लागते, प्रतिमा तयार करायला लागते, सगुणात आणावं लागतं, आणि मग त्याच्याशी संवाद साधत साधत त्याच्याशी ऐक्य पाहावं लागतं, त्याची साधना करावी लागते. तो आणि मी एकच आहे. बघा कसं आहे, आई हे आपल्याला कळतं. मुली लहान असतात त्याला आई म्हणजे काय कळतं, ओरडते, अभ्यासाला बसवते, गोलच व्हायला पाहिजे, सगळं जागच्या जागी सामान ठेवायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, हे खायलाच पाहिजे, भाज्या खायलाच पाहिजे, अशी सगळी. आणि मग रात्रीच्या वेळेला कुशीत शिरणारी, कुशीत घेऊन झोपवणारी, डोक्यानं हात फिरवणारी, माया करणारी, ती आई कळत असते. पण ती मुलगी लग्न झाल्यानंतर ज्याला स्वतः आई होते कुणाची तरी,
त्यावेळेला आईचा वेगळाच अर्थ तिला कळतो, हो ना. तसेच स्वानुभवानी मी असं म्हणतोय की मी तुझी प्रतिमा करतोय, उपमा देतोय, प्रयत्न करतोय तुला जाणण्याचा वेगवेगळ्या प्रकाराने आणि तुझं वर्णन करीन असं म्हणतोय. आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता. तर ज्याचा जसा भाव असेल त्या त्याप्रमाणे प्रयत्न करावा आणि सद्गुरु आठवण्याचा प्रयत्न करावा. विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा, जन्ममरणाचं चक्र जो चुकवतो, निश्चय श्वासना करतो, देहाची आसक्ती संपवतो, खरं सुख समाधान आनंद शांती प्राप्त करून देतो तो सद्गुरु. बाकी सगळे गुरु शाश्वत परब्रह्माची प्राप्ती करून देणारा. जन्म मृत्यू का रहाट गाडगे लागलेला आहे? कधी कंटाळा येतो? आता आपल्याला कंटाळा नाही येत, पण 90ची 95ची वयाची माणसं पाहिली किती म्हणतात कंटाळा आला, आता किती आयुष्य जगायचं, आता कंटाळा आला. आणि तरी पुन्हा कुठेतरी वासना राहते आणि पुन्हा पुन्हा जन्म, वासने संगे जन्म घेणे लागे. काहीतरी वासना, काहीतरी अज्ञान, काहीतरी अहंभाव शिल्लक राहतो आणि म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे जन्म मरणाचं चक्र जो सोडवतो तो सद्गुरु, तो परब्रह्म रूप असलेला सद्गुरु. आता कसा कसा आहे बरं तो? कुठलं वर्णन केलंय? सूर्याचं वर्णन 2 ओळीमध्ये केलंय त्यांनी. 2 याची उपमा दिलेली आहे त्यांनी. सूर्याची उपमा इथे 9 ते 11 मध्ये दिलेली आहे. एका ठिकाणी सूर्य हा उगवतो आणि मावळतो असं म्हटलंय. उदय अस्त, त्याला उदय आणि अस्त आहे आपल्याला माहितीये, पण सद्गुरूंना उदय अस्त नाही. आता सद्गुरूंना म्हणजे माझ्या मनामध्ये जे सद्गुरु तत्व खोलवर गेलेलं आहे ते इतकं घट्ट आहे, कारण तो आणि मी एकरूपच आहोत, त्यामुळे त्याला उदय नाही आणि अस्त नाही. मग कसं म्हणू सूर्यासारखा आहे म्हणून? ती उपमा नाही लागू पडत. उपमांचा अर्थ त्या मानाने सोपा आहे. उदय नाही असत नाही. 11वा जे आहे त्याच्यामध्ये म्हटलंय, तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. आदित्य अंधकार निवारे परंतु मागे दे ब्रह्मांड भरे, निसी दाली या नंतरे पुन्हा काळोख आहे. सूर्य प्रकाशमान असतो, दिवसभर सूर्य प्रकाश मिळतो आणि नंतर काळोख होतो. बरं, आपण जरी अगदी पृथ्वीच्या बाहेर गेलो, सतत सूर्याची कल्पना केली तरी काहीतरी एखादा ग्रह मध्ये येतो ज्याला आपण ग्रहण म्हणतो. पृथ्वी चंद्र सूर्य माहिती, म्हणजे सूर्य सतत तळपत असला तरी तो अंधार देतो ना मला. माझा सद्गुरु तसा नाहीये. एकदा ज्ञानाचा प्रकाश मनामध्ये पडला, बुद्धीत पडला, चित्तात पडला की तो काय आहे, ज्ञान रूपच मला करून टाकतो. मग कशी देऊ सूर्याची उपमा? तर जन्म मरण चुकवतो म्हणून सूर्याची उपमा खोले. वरती एका ठिकाणी सरितेचा म्हटलेला आहे. सरिता सागराची मिळाली किंवा एखादा ओहळ असतो छोटासा आणि तो त्या गंगेला मिळतो. ज्या वेळेला गंगेला मिळतो त्याच्या आधी तो ओहळ असतो, पण जेव्हा गंगेला मिळतो तेव्हा तो गंगा रूपच होतो. पण हे सुद्धा उदाहरण मायेतलंच आहे. आणि गंगा ही कशी आहे, मर्यादित आहे. त्या मानाने, विश्वाच्या मानाने, ब्रह्मांडाच्या मानाने, परब्रह्माच्या मानाने, आणि त्यामुळे ती कशी आहे, पुरेशी पडत नाहीये. ती उदाहरण सुद्धा गंगा सागराला मिळाली, सागर रूप झाली, हे कळण्यासाठी ठीक आहे, पण परब्रह्म तत्व त्याहून कितीतरी विशाल अगाध खोल आहे, त्यामुळे ती सुद्धा उपमा देता येत नाही. परिसाची उपमा कोणी वाचून आले का? सहज म्हणते, एक सहज विचारते, म्हणजे वाचून आलेला आहे कोणी समास का नाही वाचलेला कोणीच? वाचलाय ना. मग परिसाची उपमा का बरं नाही म्हणतात ते काही कोणी सांगू शकेल? परीस का नाही म्हणत? परीस तर लोखंडाचं सोनं करतो ना, आपल्याला माहिती आहे. परीस लोखंडाचं सोनं करतो, मग तसं सद्गुरू नाही का माझ्या जीवनाचं सोनं करत? असा अर्थ बरोबर आहे खरं तर. मग का समर्थ म्हणत नाहीत परिसासारखा सद्गुरू आहे म्हणून? का बरं म्हणत असतील? परिस आपण ऐसे करीना सुवर्णे लोह पालटेला, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. म्हणजे त्यांचा स्पर्श मला झाला तरी परीस होत नाही. मी
नाही कळते ताई, तुम्ही सांगा. नाही सांगते, सहज म्हटलं हो असंच, म्हणजे कधी कधी दुसराही अर्थ कळून जातो ना आपल्याला, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. म्हणजे परीस लावला लोखंडाला, की लोखंडाचं काय होतं? सोनं. बरोबर, अगदी हे सगळ्या दुनियेला माहिती, काही नवीन नाही विशेष. पण ते जे नवीन सोनं होतं ते जर का दुसऱ्या लोखंडाला लावलं त्याचं सोनं होत नाही, होत नाही. किंवा त्या सोन्याचा परीसही होत नाही. लोखंडाला परीस लावला तर ते सोनं करतं, बरोबर आहे, ती शक्ती आहे त्याच्यामध्ये. मग माझा सद्गुरू कसा आहे? तो मला इतका सद्गुरू पदच प्राप्त करून देतो. मी जर सत्शिष्य असेल तर तो मला सद्गुरू पदी बसवतो. मी सद्गुरू रूपच होतो. म्हणजे मी परिसासारखा इतर लोकांना त्या मार्गाला लावतो. मी उपदेश करू शकतो. मी परब्रह्म तत्वापर्यंत त्यांना नेऊ शकतो. मी तिथपर्यंत नेऊ शकतो. जन्म मृत्यूच्या कचाट्यातून सोडवू शकतो. खरं ज्ञान त्यांना प्राप्त करून देऊ शकतो. त्यांना आत्मज्ञानी बनवू शकतो. आणि म्हणून दोन कारणासाठी परिसाची उपमा ही लागू पडत नाही. की एक तर लोखंडाचं सोनं होतं पण सोन्याचा परीस नाही, सोन्याचा परीस नाही करण्याची शक्ती त्याच्यात. आणि दुसरं म्हणजे सोनं झालेलं जे लोखंड आहे ते दुसऱ्या लोखंडाला सोनं नाही न करत. हे दोन अर्थ गूढार्थ आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे मी जर का परब्रह्मपदी पोहोचले, आता आपल्या सेविकांमध्ये मी जर का शिकले तर मी दुसऱ्या सेविकांना शिकवतोय, साधी गोष्ट आहे, आपल्याला कळण्यासारखी आहे. मी अशी तयार झाले पाहिजे की मी दुसऱ्यांना पण उत्तम सेविका, उत्तम कार्यवाहिका, उत्तम बौद्धिक प्रमुख बनवू शकेन. साधा अर्थ झाला. मी आदर्श शिक्षिका असेल तर मी असे आदर्श विद्यार्थी घडवेन की ते आदर्श शिक्षक बनतील. या ठिकाणी परब्रह्म तत्व ह्याच्याशी मी एकरूप झाल्यामुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे इतरही जे सत्शिष्य आहेत त्यांना सद्गुरू पदी पोचवण्याचं काम ते सत्शिष्य करतात. म्हणजे ते स्वतः परीस होतात. ते स्वतः सोनं बनतात आणि इतरांना सोन्यासारखं बनवतात. सोन्यासारखं नाही, सोनच बनवतात, आत्मज्ञानीच करतात. म्हणून परीसाची सुद्धा उपमा फोल ठरते. सद्गुरु माझा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कितीतरी उदाहरण आहेत. मेरू पर्वताचं उदाहरण. मेरू पर्वत फार मोठा, एकदम कठीण आहे, पण माझा सद्गुरु मोठा आहे हो, विशाल आहे, बरोबर आहे, पण तो अतिशय कोमल आहे ना. कसं हृदय आहे माझ्या सद्गुरूचं, लोण्याहून मऊ. इतका प्रेमळ, इतका कृपाळू सद्गुरू आहे. तो कसा मेरू पर्वतासारखा म्हणून जड येतो. त्यामुळे तेही उपमा लागू पडत नाही. आकाश म्हणावं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आकाशाला शून्याची उपमा देतात. काही नाही म्हणजे आकाश. आणि परब्रह्म तत्व तर आहे आहे आणि आहे, मग त्याला आकाशाची उपमा लागू पडणार नाही. विशालता कळण्यासारखी, म्हणजे एका ठिकाणी एक वाक्य वाचलं होतं की आकाश जर का पूर्ण गाळून घेतलं पूर्ण, तर उरलेल ते ब्रह्म आहे. आकाशात गाळण्यासारखं काय आहे असं तुम्ही म्हणा. म्हणजे त्याच्यातले जे विकार आहेत, क्रोध, भय, राग, हे आकाशाचे विकार आहेत बरं का. आपल्या बघा हाडांच्या पोकळ्यांमध्ये क्रोध भरलेला असतो, आपल्याला दिसत नाही, तो दिसत नाही पण असतो. ते जेव्हा आकाश तत्व शिकू त्यावेळेला पाहूया थोडस, म्हणजे आता विषयांतर नाही होणार. तर ते हे आकाशाचे जे विकार आहेत ते जर का गेले तर त्याला परब्रह्म म्हणायचं. थोडक्यात म्हणजे आकाश गाळून घेतलं तर परब्रह्म आहे. म्हणजे त्याची विशालता ही त्याच्या जवळची आहे. त्यातल्या त्यात उपमा आकाशाची जरा तरी जमू शकते, पण तरी पूर्णत्वानी नाही, म्हणून तीही उपमा नाही. पृथ्वी तर नाशिवंतच आहे. ज्या गोष्टी नाशिवंत, परब्रह्म तत्व शाश्वत आहे, सत्य आहे, कायम टिकणार आहे. म्हणजे पृथ्वीची उपमा देता येत नाही, जलाची देता येत नाही. हा, अमृताची देऊया. पण अमृत पिऊन सुद्धा देव मरतात आणि पुन्हा येतात की पृथ्वी तलावरती. राहूची गोष्ट पहिल्याच आपण समासात बघितली. राहू प्यायला अमृत आणि त्याला मृत्यू आलाच की. तो कुंभ घेऊन जात होता ना पळवून, मृत्यू आला. म्हणजे अमृताची उपमा देता येणार नाही, कारण परब्रह्म तत्व हे शाश्वत आहे, सतत आहे.
कल्पतरू असे काही झाड आहेत, कल्पना आहे साधारण, की कल्पतरूच्या खाली बसून जे मागावं ते मिळत जातं. मनुष्य इतका वेडा की त्याच्या खाली बसून काय मागावं हेच समजत नाही. एक माणूस म्हणाला मला पंचपक्वान्न हवी, ताबडतोब हजर. काय सुरेख आहे कल्पतरू हा, वा वा. आता इथे पलंग आला तर छान झोप लागेल मला. झोपला. 5 मिनिटांनी मनात आलं की इथे बाई मृत्यू तर नाही येणार माझा. पलंगावर झोपलोय खरा, पण हा कल्पवृक्ष काही सांगता येत नाही. मृत्यू विचारत आणि ते मेला. म्हणजे माणसाचं मन इतकं म्हणजे इतकं संकल्प विकल्पाने युक्त असतं. सारखे संकल्प आणि विकल्प करणं, विचार करणं, मोडून काढणं, नवीन विचार करणं, त्याचे तरंग सतत उमटत असतात. म्हणजे या कल्पतरूची सुद्धा उपमा देता येणार नाही. चिंतामणीची चित्त नाही, ज्याच्या चिंतनाने आपल्या सगळ्या चिंता दूर होतात. आता सद्गुरूकडे गेल्यानंतर त्याच्याशी ऐक्यपर्यंत चिंताच राहत नाही, कारण काही मिळवायचं शिल्लक नाही. पूर्ण समाधान, पूर्ण सौख्य, पूर्ण आनंद, पूर्ण तृप्ती आल्यानंतर काय मिळवायचंय? काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. म्हणजे मी कल्पना करीन, मी मनात आणीन, ज्याची मला चिंता आहे ते मला चिंतामणी दे. आणि सद्गुरू त्याच्या पलीकडचं देणार आहे, शाश्वत देणार आहे. म्हणजे तीही उपमा लागू पडत नाही. आणि अशा सगळ्या दृष्टीने चिंतामणी काय, कामधेनू काय, कामधेनू पण तसंच मानतात की अशी गाय आहे की जी मागावरती देते. सद्गुरू कामधेनूच्याही पलीकडचा आहे पुन्हा ते, कारण कामधेनू ही कशी आहे, मायेतल्या गोष्टी पुरवते. ती शाश्वत सुख परब्रह्म स्वरूप जन्म मरण चुकवू शकत नाही. म्हणजे ही कामधेनू सुद्धा उपमा देता येण्यासारखी नाही. बाकी तर गोष्टी काय, ब्रह्मा विष्णू महेश ज्यांना आपण पृथ्वी तलावरचे देव मानतो, ब्रह्मदेव निर्मिती करतो, विष्णू पालन पोषण करतो आणि महेश किंवा शंकर लय करतात. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. निर्माण झाला पाहिजे, त्याची स्थिती राखली गेली पाहिजे आणि लय तर झालाच पाहिजे. पण ह्या तिघांना कोण चालवतो? ते परब्रह्म तत्व. त्याच्या आज्ञेनुसार एकोहम बहुस्या म्हणून यांची निर्मिती झाली आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ते कमी महत्वाचे आहेत का? मुळीच नाही. पण त्यांच्यावरती कोणतरी आहे, म्हणजे त्यांची सुद्धा ज्या वेळेला सगळं नष्ट होईल, ज्याला ब्रह्मांडाचा नाश होईल, त्याला हे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा नाश पावणार आहेत, नश्वर आहेत. मग परब्रह्म तत्व सद्गुरू म्हणजे मी सारखं मुद्दाम परब्रह्म तत्व म्हणते, म्हणजे सद्गुरू हा शाश्वत आहे, अखंड आहे, कायम टिकणार आहे. आहे आहे आणि आहे हेच त्याचं रूप आहे. आणि म्हणून हे तत्व मला समजलं पाहिजे. या एका केनोपनिषदामध्ये एक श्लोक आहे, यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम विज्ञातम अविजानताम. म्हणजे ते म्हणतात की मला ब्रह्म कळलं. उपनिषदामधला 3रा श्लोक आहे की ज्यांना कळलं असं वाटतं मला कळलं ब्रह्म, मला कळलं असं जो म्हणतो त्याला काही कळत नाही खरं. ह्याच्यावर एक आहे का ग वेळ? थोडस सांगा बरं ताई, एक 5 मिनिटं घेते फक्त. आहे ना? हा. एका माणसाला 2 जण होते आणि त्यांना सांगितलं की कधी होईल आम्हाला आत्मज्ञान ब्रह्मदर्शन, कधी होईल? तर त्या सद्गुरूंनी दोघांनाही सांगितलं एक बाबा काहीतरी 1000 वर्षामध्ये होईल. एक जण खचून गेला, रडायला लागला, इतकं मी करतो तरी एवढी 10,000 वर्ष. आणि दुसरा आनंदाने नाचत सुटला, भान हरपला. तर त्याला असं म्हटलं 10,000 वर्षांनी का होईना मला आत्मज्ञान होणार आहे. मी जिद्द बाळगीन आणि मी ते आत्मज्ञान साध्य करेन. सद्गुरूंना शरण येईल. म्हणजे ज्याला कळतं असं जो म्हणतो ना त्याला काही कळतच नाही खरं म्हणजे, कारण ती अनुभवाची गोष्ट आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, येथ जाण पण तेची नेणे, अथिले पण तेची उणे, मी झालो ऐसे म्हणे, तो काहीच नाही. जो खरा ज्ञानी, खरा संत असतो, तो म्हणतच नाही कधी मला सगळं कळतं. समर्थ इतके म्हणतात की मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही, मी कसं वर्णन करू. आणि ते वर्णन का करतायत बरं? कारण त्यांना खात्री आहे की नाही नाही असं म्हटलं, श्रुती जरी म्हणत असली, वेद म्हणत असले की नेती नेती, असं नाहीये, तसं नाहीये, तसं नाहीये, मग कसं आहे ते सांगत असताना त्यांना खात्री आहे की हे तत्व निश्चित आहे, आहे आणि आहे. आणि म्हणून सद्गुरूंचा वरदहस्त प्राप्त व्हावा, शिष्याला अभय मिळावं, त्याची दृष्टी विशाल व्हावी, आणि म्हणून हे सद्गुरु तत्व समर्थ वर्णन करतायत. आणि शेवटच्या ओळीमध्ये ते सांगतायत की म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतर्स्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. काय द्यावी उपमा ते समजत नाहीये. तुम्ही असाल तसे असा सद्गुरु, मी अत्यंत तुम्हाला शरण आहे, आणि तुमची कृपा, तुमची कृपा दृष्टी हे असं अद्वैत सतत राहू दे. आणि मी सगळ्यांसाठी म्हणून अशीच प्रार्थना करते की अशीच सद्गुरूंची कृपा आम्हा सर्वांवरती राहू दे. आता सद्गुरु स्तवन इतकं सुरेख केल्यानंतर शिवाय संत स्तवन करायची काय गरज होती? मी जेव्हा प्रथम वाचलं तेव्हा मला वाटलं आपण नेहमी म्हणतो कसं संत सद्गुरु, मग दोन्ही मध्ये फरक आहे का काय? आणि असला तर काय? आणि तो कसा वर्णन केलेला आहे? पुढच्या वेळेला बघूया. माझ्या वाणीला विराम देते. पुढच्या वेळेला संत स्तवन पाहूया. माझा बोलण्याचा कंटाळा आला असेल तरी तुम्ही सहन करत ऐकलत, याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. सद्गुरूंची कृपा अशीच आपल्या सर्वांवर राहो, आणि ते परब्रह्म तत्व आपल्या सर्वांना कळो. जय जय रघुवीर समर्थ.